दुसऱ्या फेरीतला पहिला सामना, पहिली लढत. एका बाजूला ओम साई रायगड आणि त्या विपक्षामध्ये श्री 11 जागृती स्पोर्ट्स अर्थातच नरेंद्र दादा गोमारे फॅन क्लब टीम. तर चला मॅचला सुरुवात. दोन्ही संघांच्या 12th मॅन. पहिला बॉल पडायच्या आत आपण इथे येणं गरजेचं असणार आहे. बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडवर अमोल पाटील आणि करण धुळे हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग ट्रॅकवर महेश म्हात्रे. पहिलाच बॉल. अप्रतिम गोलंदाजी साकारली जाते. पॉकेटमध्ये फेकला. डीप यॉर्कर पद्धतीचा चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर आणि इथे पहिल्या निर्धाव चेंडूची सांगता. खरं तर 4 षटकांचा खेळ सध्या ज्याला सुरुवात झाली आहे. तुझं लक्ष नसतं, तू कॉलवर बोलत होता. बॉलिंग ट्रॅकवर इथे पहा. लोअर फुल टॉस बॉल पंच केलाय अमरच्या बॅटमधून. हा बॉल सिली मिड ऑफ क्षेत्रातून गेलाय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. अमोल पाटीलचा हा फटका ज्या माध्यमातून एक धाव ज्याची शुभारंभता इथे केली जाते. करण धुळे मॅन फ्रॉम झोबेली बदलापूर परिसर. खरं तर ठाणे संघाचा बऱ्याचदा हा खेळाडू प्रभाग राहिला. बऱ्याचदा घटक म्हणून देखील त्यानं काम पाहिलं. अर्थातच बॅटिंग दर्जेदार आहे. या आधीच्या सामन्यात देखील त्याचे 2 षटकार प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत अगदी त्यानं देखील आपल्या मनगडातली ताकद या मैदानाच्या आतमध्ये दाखवली आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषक 2022 अर्थातच रायगड चषक 2022चं थरार. गारपोलीकरांचं हे दैदिप्यमान आयोजन आणि याच स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण बोलूयात. षटक क्रमांक 1 जे सध्या प्रगतीपथावर आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज महेश म्हात्रे. बॉल तयार. इथे फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. करण धुळेचा हा फटका ज्यावर मात्र झेल टिपली जाते. अर्थातच बॅटर आउट. इथे विकेटचं पतन झालंय आणि खऱ्या अर्थानं फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. मुकेश गायकर. इथे सुरुवात झाली आहे. बरेचसे होतकरू ग्रामीण पटलावरचे खेळाडू मात्र व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटमध्ये पदार्पण करतात आणि ही खरं तर फार महत्भाग्याची गोष्ट आहे. अमोल मोडकला आपण पाहू शकाल जो या संघाच्या माध्यमातून स्वतःची दारोमदार दाखवतोय. तमनाची स्पर्धा ज्या वावळोलीकरांनी मात्र ग्रामीण पटलावरनं गाजवली आहे. बॉल तयार. इथे फटका खेचायचा होता. बॉल आदळलाय जाऊन पायावर आणि इथे पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट नंबर 2चं पतन. मुकेश गायकर बॅक टू दी डगआउट. कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकाल दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. हरेश मिरकुटे मन फ्रॉम दहागाव. खरं तर तालुका कल्याण. खरं तर या खेळाडूनं देखील फार दर्जेदार उंची प्रस्थापित केली क्रिकेटच्या पटलावर. सातत्यानं उच्चस्तरीय क्रिकेट खेळलं. स्वतःची कलाभूषता दाखवली आणि तदनंतर
या क्रिकेटच्या पटलावर हरीश मिरकुटे हे नाव मात्र गाजत राहिलं. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जो मात्र प्रमोट करतोय. एका बाजूला श्री 11 जागृती स्पोर्ट्स आणि त्या विपक्षामध्ये ओम साई 11 रायगडकर आहेत. एका बाजूला कल्याण डोंबिवली ठाणे परिसरातील खेळाडू. बॉल तयार. बॅटची लिडिंग एज आणि यष्टीरक्षकानं मात्र इथे केली अचूक. बॅकअप देखील नाही आहे. जिथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या मात्र 1 आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा आलेख मात्र पोहोचला 2 या अंकावर. षटक क्रमांक 1 सध्या प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक महेश सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहे. मॅन फ्रॉम वायाळ. खरं तर या खेळाडूनं या आधीच्या सामन्यात देखील खूप दर्जेदार गोलंदाजी केली आहे आणि या मॅचमध्ये देखील त्याचा कमबॅक खूप दर्जेदार आहे. अमोल पाटीलचा हा स्ट्रोक सिली मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय. लॉंग ऑफला भेदत चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. अमोल पाटीलच्या बॅटमधून येतोय दर्जेदार चौकार. षटक क्रमांक 1चा खेळ इथून संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 6 बॉल आणि 6 धावा ही रणनीती मात्र धावफलकावर पाहायला मिळते. अमोल पाटील मात्र पाय रोवून उभा आहे. चला नो टीम मीटिंग, कारण यानंतर अजूनही खूप मॅचेस शेष आहेत. आपण पाहत आहात मनसे चषक 2022, एक बहरदार एक अगदी दिग्गज आयोजन या स्पर्धेतून आदरणीय जितूदादा पाटील यांची फार मोठी मेहनत. तदनंतर आमच्या सचिनदादा राऊत असतील, निकेश राऊत असतील, त्यांचे पूर्ण साथीदार काय भयानक मेहनत केली आहे मागच्या 1.5 ते 2 महिन्यांपासून. मात्र या सगळ्या स्पर्धेचा जो डोलारा सजवण्याची जी मेहनत होती ती मात्र त्यांनी प्रस्थापित केली आणि इथे पहा त्याचा एक्झिक्युशन. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजी करता आलेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता अर्थातच ओम साई 11 रायगड संघाचं प्रतिनिधित्व करेल आता विजय आलेत बॉलिंग ट्रॅकवर. 4 षटकांचं हे सत्र आहे. दोन चेंडूत जर 2 षटकार आले तर आदरणीय केजे स्पोर्ट्स रायते यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. इथे स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफ आणि जिथे काय घडलंय त्यामध्ये मात्र शासंकता आहे. तिसऱ्या पंचांची मागणी. इथे क्रॉस व्हेरीफाय केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आमची टेक्निकल टीम tenniscricket.in इथे मात्र सज्ज आहे. इथे आपण चेक करतोय आपल्या लाईव्ह स्क्रीनवरून. अर्थातच खऱ्या अर्थानं पहिला सामना आहे ओमसाई 11 रायगड आणि त्या विपक्षामध्ये श्री 11 जागृती स्पोर्ट्स. विशाल म्हात्रे या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना नॉट आउट टप्पा पडलाय असं मात्र इथे दिसतंय. आणि चला लगेचच स्पीडअप करा कारण पहाटेचे 3 वाजून गेलेत. जिथे धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पंच या चेंडूवर फक्त ऑथराईज 1 धाव आहे का? येस, ऑथराईज 1च धाव आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा आलेख मात्र जाऊन पोहोचलाय तो 7 या अंकावर. या मी तर म्हणेन की भारतीय क्रिकेटला पडलेलं एक गोड स्वप्न. 7 आकडा ज्याच्या जर्सीचे रिफ्लेक्शन्स आपण पाहिले महेंद्रसिंग धोनी. परंतु ज्या लीग नावाची संकल्पना ज्या फुटबॉलमधून इकडे आली क्रिस्टियानो रोनाल्डो, त्याचा देखील जर्सी नंबर 7 आणि खऱ्या अर्थानं या 7 आकड्यानं इम्प्रेस केलं प्रत्येक क्षेत्रामध्ये. खरं तर हा नशिबाचा कौल देणारा आकडा. इथे बॉल तयार. चेंज ऑफ पेस, कमी गतीचा बॉल इथे डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाज विजय मात्र स्वतःची हुशारी प्रस्थापित करत असताना बॅकवर्ड रिजन मधून फाईन लेग मधून मिळतील त्या फक्त 1 धावा आणि याच एकेरी धावसंख्येने धावफलक निघून जाऊन पोहोचेल ते मात्र 8 या अंकावर. 8 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. पूर्वार्धाचा खेळ इथे सुरू आहे. उत्तरार्धामध्ये किती धावसंख्येचं टार्गेट सेट जे केलं जाईल. प्रेक्षक राजा मात्र अजूनही दर्जेदार गर्दीनं स्वतःची प्रस्थापना या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय.
इथे पहा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, झेल देखील टिपलाय, बॅटरला परतावं लागेल, विकेट गोज डाऊन. क्रमांक 3 चा गडी बाद. अर्थातच फलंदाज हरेश मिरकुटे परतीच्या प्रवासाला. एक दर्जेदार कामगिरी आणि खऱ्या अर्थानं आता खरं तर ही चुरस्ता या स्पर्धेतली वाढत जाणार आहे. यानंतरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अर्थातच एका बाजूला तुम्ही दोन दर्जेदार खेळाडू, दोन दर्जेदार संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर मॅच नंबर 3 प्रिंकल 11 आणि त्या विपक्षामध्ये रायगड हा जो सामना आपण पाहिला ज्यामध्ये रायगडानं बाजी मारली, तोच रायगडकरांचा संघ आणि त्या विपक्षामध्ये निलेश दादा भिंताडे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पहिलं सत्र संपल्यानंतर लगेचच रेडी राहा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल टॉस करण्याकरता. एका बाजूला निलेश दादा भिंताडे 11 धनकवडी पुणे आणि त्या विपक्षामध्ये रायगड हा संघ. खरं तर फार प्रतिभावान क्रिकेट मॅच नंबर 2 मध्ये पाहायला मिळेल. इथून बॉल तयार, षटक क्रमांक 2 सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहे. विजय षटकातला चौथा बॉल हाताळण्याकरता सजवतायत. समोर आहे बॅटर रोहित. लोअर फुल टॉस होता, पंच केला, बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक समोर तैनात आहेत, फक्त एक. आणि याच एकेरी धावसंख्येनं 4 बॉलचा खेळ इथून संपुष्टात आलाय. धावांची गती जाऊन पोहोचली आहे ती मात्र 9 या अंकावर. खऱ्या अर्थानं गारपोली ग्रामस्थांची मेहनत, आदरणीय जितूदादा पाटील, जितेंद्रभाई पाटील आदरणीय त्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेकरता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितजी राजसाहेब ठाकरे यांची देखील उपस्थिती लाभली. तदनंतर महाराष्ट्राचे कार्यतत्पर, कार्यसम्राट आमदार, आपला माणूस आपला आमदार आदरणीय प्रमोद रतन पाटील त्यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी आपण अनुभवली. बरेचसे दिग्गज मात्र या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती आपण खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसात देखील नामांकित दिग्गज नेते मनसेचे आदरणीय सरदेसाई साहेब त्यांचं देखील आगमन या स्पर्धेतून आपण पाहिलं. खरं तर हे प्रेम आहे आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्यावरचं. आपल्या रेल्वेच्या पूर्ण संघटनेची दारोमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्यांच्या हाती दिली आहे. इथे दांडी गुल केली जाते, त्रिफळ आचित केलं जात आहे. फलंदाजाला पाठवलंय परतीच्या प्रवासाला. अमोल पाटीलच्या पारीचा इथे होतोय अंत. कम ऑन डीजे. तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. पाटील दादाचं नाव धन्यवाद. तर खरं तर इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव उर्फ किडनी. खरं तर या खेळाडूचा बोलबाला फार मोठा आहे, या खेळाडूची फॅन फॉलोईंग देखील मोठी आहे आणि सातत्यानं स्वतःच्या क्रिकेटवरचं वर्चस्व काय, स्वतःच्या फलंदाजीतली ताकद काय, कौशल्य काय, या सगळ्या भूमिका मात्र एकाच पटलावर राबवणारा हाच खेळाडू रोहित भालेराव मैदानाच्या आतमध्ये. सगळे मी तर म्हणेन की दिग्गज आज या स्पर्धेच्या माध्यमातून इथे जोडले गेलेत आणि व्यावसायिक क्रिकेट सर्वप्रथम या कर्जतला अगदी पहिल्यांदा आपण पाहिलं होतं. दामतच्या मैदानात डेची स्पर्धा होती, 2 लाख रुपये पारितोषिक. 2015ला सजिदभाई नजे यांनी दाखवलं 2 लाख रुपये पारितोषिक असताना. शाहिद शेख फॅन क्लब टीम, कृष्णा सातपुते वगैरे तिथे देखील फार मोठे स्टारकास्ट आपण पाहिले. परंतु कर्जतमध्ये पहिल्यांदा रजनी क्रिकेटमध्ये व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट आणण्याचा मान
याच गारपोलीकरांना जाईल आणि अर्थातच त्या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांना मात्र हे सगळं श्रेय जाईल. त्यानंतर आमचे सचिनदादा राऊत, निकेश राऊत आणि त्यांची पूर्ण टीम गारपोलीकरांची, त्यांना देखील हे श्रेय जाईल. तर सोहेल आलेत बॉलिंग ट्रॅकवर, 2 चेंडू 2 षटकार आले. तर आता पारितोषिक मात्र वाढलंय. केजे स्पोर्ट्स रायते यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. बॅटिंग स्टांजवर आहे, स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज रोहितला तुम्ही पाहू शकाल. दोन्ही रोहित मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग ट्रॅकवर सोहेल आलेत. पहिलाच बॉल प्रॉपर ब्लॉक फेकलाय, च्या माध्यमातून बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. एक धावसंख्या इथे कनेक्ट होईल आणि याच एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाचा आलेख जाऊन पोहोचलाय तिसऱ्या षटकाच्या प्रारंभी 10 या अंकावर. 10 लॉस ऑफ 4 विकेट. 4 महत्वाचे शिलेदार परतलेत. पहिल्यांदा करण बाद झाले, करण धुळे बाद झाल्यानंतर मुकेश परतला, त्यानंतर हरेश मुरकुटे आणि त्यानंतर आता अमोल पाटील, त्याला देखील परतावं लागलंय. रोहित भालेरावला तुम्ही पाहू शकाल स्ट्रायकिंग एंडवर. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सोहेल. या आधीच्या मॅचमध्ये देखील उल्लेखनीय प्रशंसनीय बॉलिंग याच गोलंदाजाच्या माध्यमातून सध्या तो प्रमोशन दाखवतोय. ओम साई 11 या संघाच्या माध्यमातून बॉल तयार. हा बॉल बॅटच्या अगदी समोर, बॅटच्या रेंज मध्ये आल्यानंतर इथे चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकार. आणि याच षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 16 या अंकावर. 16 रन्स ऑन बोर्ड. खरं तर आता वातावरण थंड झालंय आणि या वातावरणात फलंदाजी करणं आता खरं तर फलंदाजांचा कस लागणार आहे. परंतु रोहित भालेराव या खेळाडूची बॅटिंग आणि या खेळाडूची शैली मात्र टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं उच्चांक गाठला, खऱ्या अर्थानं किडनी ज्याला तुम्ही पाहू शकाल, सातत्यानं उच्चस्तरीय उच्च दर्जाचं क्रिकेट प्रस्थापित करत असताना पुन्हा एकदा सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅकवर सोहेल, त्यांच्या विपक्षामध्ये रोहित भालेराव. भन्नाट गोलंदाजी, वेगवान मात्र आता इथं वेगवान त्यानं बीट केलं रोहितला आणि बॅकफुटवर धाडलंय. चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. तो 3 धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये 16. 4 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात खऱ्या अर्थानं मराठी हृदय सम्राट आणि आता मात्र जी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं भूमिका मांडली आहे आदरणीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे, काय उदात्त भूमिका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे भन्नाट आयोजन. इथे पहा गोलंदाजी देखील तितक्याच तत्परतेनं करतायत बॉलर सोहेल. चेंडूंचा खेळ संपलाय, तो मात्र 4. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्या स्थिर अवस्थेमध्ये तुम्ही पाहताय 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड. एका बाजूला ओमसाई रायगड आणि त्या विपक्षामध्ये श्री 11 जागृती स्पोर्ट्स. हा सामना सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. इथे पहा अपटून टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॉल शूट झाला. कमी उसळी आणि वेगवानता. हाफ ट्रॅकर अशा पद्धतीनं अगदी हाफ ट्रॅकरच्या जस्ट पुढे म्हणजे गुडलेंथवर बॉलची फेकी होती. 20वा दिला यष्टीरक्षकानं आणि पहा एका पाठोपाठ एक 3 बॉल डॉट फेकलेत. सोहेलला मात्र या सगळ्याचं श्रेय जाईल. या षटकातला शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज तयार. समोर आहे रोहित भालेराव. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये मात्र जी चूक घडली आहे, जिथे धावा कनेक्ट केल्या जातील म्हणजे क्रिकेटच्या पटलावर कधी फुटबॉल घडलं हे मात्र कळलंच नाही. इथून धावा कनेक्ट होतील. त्या 2 षटक क्रमांक 3ची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 रन्स. 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 18 धावा पटलावर जोडल्या गेल्यात. शेवटचं षटक जे आपण लवकर प्रगतीपथावर आणायचं आहे. जाऊयात आपण डीजे वाजव अर्थातच सुमधुर संगीताकडे आणि पुन्हा परतूयात 4थ्या षटकाकरता. अमित ठाकरे साहेबांच्या आहे तो साथीत, दादा माझा आहे तो साथीत. कितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. कितू पाटील दादाचं नाव. दिनेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलाय.
मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर आप कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. परंतु या आधीच्या सामन्यामध्ये कर्जतकरांनी जे प्रयत्न केले त्या कर्जतकरांसाठी हे होतं. काय दर्जेदार प्रयत्न केले. कारण बॅटिंगमध्ये आदम मुजावरचा तो एक फटका जो स्वीट साऊंड लागला ना लॉंग ऑनमध्ये, इतक्या वेगानं त्यानं वर्चस्व दाखवलं आणि खऱ्या अर्थानं त्या फटक्यामध्ये असं वाटलं की कर्जतकर देखील कोणत्या क्षणी पलटवार करू शकतात आणि ते मात्र दाखवलं. पहिल्या सत्रामध्ये बरोबरीतला सामना आणि दुसऱ्या सत्रात मग मात्र आपण श्रेयस कदमचं वर्चस्व पाहिलं. हे नक्कीच निखिल, या सर्व चर्चा आपण सामना होताना जरूर केल्या, परंतु मला असं वाटतंय की कर्जत तालुक्याचा संघ आदरणीय जितूभाई पाटील यांनी प्रस्थापित केला नसता तर मला असं वाटतं इतका रोमहर्षक सामना पाहायला देखील मिळाला नसता. तो थँक्यू सो मच जितूभाई पाटील की हा एक संघ कर्जत तालुक्याचा तुम्ही मात्र या स्पर्धेसाठी प्रस्थापित केलात. इथे बॅक ऑफ द हँड टाकलाय. कमी वेगाचा चेंडू होता, कंट्रोल खूप चांगलं होतं, रिलीज देखील चांगला आहे आणि इथे पहिला बॉल डॉट. दिनेश पाटील फार हुशार गोलंदाज दिसतोय आणि समोर रोहित आहे. तर शेवटचे 5 बॉल शेष, धावसंख्या 18 या आकड्यावर. इथे पहा प्रॉपर गोलंदाजी होते, टिचून मारा करतोय गोलंदाज. हा बॉल गली रिजनमध्ये जिथून फक्त एक धाव कंप्लीट आणि दमट वातावरणाचा प्रभाव या मॅचवर जाणवायला सुरुवात झाली आहे डेफिनेटली. कारण क्लायमॅटिक कंडिशन्स आता तुम्हाला इम्पॅक्ट जरूर दाखवतील. सकाळचा प्रहार जवळजवळ 3:30 वाजत आलेत आणि मॅच नंबर 1 जी आहे त्याच क्लायमॅटिक कंडिशन्स मात्र इथे प्रभाव टाकत आहेत. शेवटचे 4 बॉल शेष आहेत आणि धावसंख्या पहा फक्त 19 रन्स ऑन बोर्ड. चला बी फास्ट, स्पीडअप ठेवा कारण अजून आपल्याला भरपूर सामने शेष आहेत, भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. इथे चेंजेस केले जात आहेत, भरपूर चेंजेस मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर आलाय दिनेश पाटील, मॅन फ्रॉम नारपोली. इथे लाईन चेक करावी लागेल. ऑफस्टिकच्या बराच बाहेर बॉल, पंच निर्देशित करतायत की हा चेंडू एक्स्ट्रा फेकलाय. 20 धावा धावफलकावर. शेवटचे 4 बॉल शिल्लक असताना पूर्वार्धाचा खेळ सध्या सुरू आहे आणि ज्या गोलंदाजीच्या माध्यमातून दिनेश पाटील मात्र कामगिरी दाखवतायत. इथे पहा हुलकावणी देणारा चेंडू, लुपिंग बॉल, फसवलं, चकवलंय, लँडिंग प्रॉपर आहे आणि इथे पंच तेज दर्शवत आहेत. डॉट बॉलची उद्घोषणा. खरं तर हा बॉल यस, इथे रिव्ह्यू तिसऱ्या पंचांच्या यस, इज इट ऑन अबाव द वेस्ट ऑर नॉट, हे इथे क्रॉस चेक केलं जाईल की कमरेच्या हे वर चेंडूचं लँडिंग आहे की नाही. हे मात्र आपण इथे जे काही आहे ते पारदर्शकता या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळेल ॲक्शन रिप्लेमधून. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्या 20 या अंकावर सीमित आहे, स्थिर अवस्थेमध्ये. आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील खरं तर या स्पर्धेचे प्रणेते आणि या स्पर्धेचे संकल्पक म्हणून त्यांची फार महत्त्वाची भूमिका आहे. अशा पद्धतीने इतकं बहरदार आयोजन कर्जत तालुक्याला दाखवलं आहे. इथे पहा फटका पाठवलाय मिड विकेटमध्ये जिथे अचूकतेनं झेल टिपली आहे आणि इथून परतावं लागेल बॅटरला. फलंदाज बाद रोहित भालेरावच्या पारीचा अंत इथून होतोय. आणि रायगड 11 बोथ टीम कॅप्टन हे पहिलं सत्र संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. टॉससाठी या. खरं तर इथून धावसंख्येचा आलेख फार कमी दिसतोय, परंतु जर आपण विचार कराल तर जागृती स्पोर्ट्सचा बॉलिंग अटॅक हा देखील एक चर्चेचा विषय. या आधीच्या सामन्यात तो आपण पाहिला आहे. ओम साई 11 संघानं सध्या रोख लावली आहे धावसंख्येला, कारण फक्त 20 धावा धावफलकावर आहेत. षटकातील आत्तापर्यंत चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय तो मात्र 4. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शेष. इथून गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर आहे गोलंदाज दिनेश पाटील.
इथे पहा डबल माइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, अर्थातच द्विधा मनस्थितीत होते. फटका एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेचायचा होता, परंतु बॉल मात्र सिलिमिडॉन क्षेत्राच्या दिशेने गेला. आणि तदनंतर पहा या छोट्या छोट्या सॉफ्ट डिसमिसल आहेत ज्या मात्र कन्वर्ट होत आहेत. एक धावेची किंमत काय ती मात्र या आधीच्या सामन्यानं आपल्याला दाखवलं. अर्थातच इथून 2 धावा ज्या धावफलकाला जोडल्या जातील आणि धावांची गती मात्र जाऊन पोहोचेल. येस 3 धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. धावांची गती 23 या आकड्यावर 23. शेवटचा आणि अंतिम बॉल शेष आहे. 5 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. या आधीच्या मॅचमध्ये काय भन्नाट बॅटिंग केली ओमकार हरपालनं. 21 धावा ठोकल्या आणि गोलंदाजीत देखील धारदारता. सौरभ 4 धावसंख्येचं षटक त्यानं फेकलं आणि खरं तर त्या मॅचचा सुपर हिरो तो ठरला होता. अर्थातच टीम ओमसाई रायगड या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. इथे पहा स्विंगिंग डिलिव्हरी कमी गतीचा आणि इथे धावचीतच्या स्वरूपात परतावं लागेल. अर्थातच धावसंख्येला रोख लागली आहे. 23 धावांवर डाव आटोपलाय. विजयाकरता करायच्या आहेत 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे श्री 11 जागृती स्पोर्ट्स या संघाला. विजयाकरता अर्थातच ओमसाई 11 या संघाला करायच्या आहेत 24 धावा. जागृती स्पोर्ट्स श्री 11 या संघाच्या विपक्षात. चलो जाऊयात आपण टॉसकडे. एका बाजूला निलेशदादा भिंताडे 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्हाला खेळ करताना पाहायला मिळतील ते मात्र रायगड 11 हा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता या. आपलं सहर्ष स्वागत. साडी 24 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. संजय दादा चव्हाण समीर दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते मात्र इथे
चला रायगड टीमचा कॅप्टन आपण त्वरित या टॉस साठी आपला प्रतिस्पर्धी यस विश्वजित येतोय. यस विश्वजित येतोय प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार. थोड्याच वेळात आपण टॉस करू. 24 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. आता पुन्हा एकदा गारवा वाढलाय. कालही हेच चित्र होतं. धावा कमी नंतर कमी होत गेल्या. मुकेश दास कालच्या रात्रीमध्ये देखील भन्नाट कामगिरी केली. भूमी 11 कुंडे कल्याण टीम कडून खेळत असताना पहिल्या मॅच मध्ये मला असं वाटतं अनुपस्थित होता मुकेश. आता गोलंदाजीसाठी सज्ज झाला मुकेश दास. लेफ्ट हँडेड बॅट्समन, त्याच्या समोर ओमकार हरपाल आणि त्याच्या साथीने समाधान वासकर. 24 चेंडू 24 धावा. काल एक सामना रंगला होता आदर्श स्पोर्ट्स पनवेल विरोधात मावळ. 30 चेंडू 31 ची गरज असताना थांबवलं होतं मावळ संघाने लो स्कोरिंग मॅच मध्ये. मुकेश तयार, समोर ओमकार. स्वीपचा फटका दर्जेदार. पाडल स्वीप अगदी आपण पाहिलं. ओमकारच्या बॅट मधून फुल्लर लेनचा बॉल होता, त्याला पाठवला स्क्वेअर लेगला. चौकार. बिनताडे 11 टीमचा कॅप्टन आकाश चिंदारी आणि दुसऱ्या बाजूला रायगड टीमचा कॅप्टन विश्वजित मात्रे अर्थातच अभ्या. आणि सन्माननीय पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते होईल इथे टॉस. काढून भेट देतो साऱ्या गावाला. दिन दुबल्यांच्या येतोय दादा सुखानी दुःखात. येतोय सुखानी दुःखात. की तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. की तू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. रायगड टीमने ते टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत ते गोलंदाजी क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. रमेश पवार मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र मुकेश दासनं बाद केलं. ते ओमकारला चांगली सुरुवात करून दिले. अंतर कमी आहे परंतु त्या अंतरामध्ये देखील त्या धावसंख्येमध्ये देखील संघर्ष होताना आपण पाहिलाय. लेफ्ट हँडेड बॉलर गोलंदाजी करतोय म्हणूनच लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानावरती पाठवलाय तो रायगड टीमनं. ओमसाई रायगड टीमने चांगला संघ बांधलाय. टीमला लीड करतोय ॲज अ कॅप्टन मयूर पाटील. बरेचसे यंगस्टर अगदी आपण पाहतोय खालापूर तालुक्यातील कर्जत तालुक्यातील खेळताना दिसत आहेत ओमसाई रायगड टीम मध्ये. धावा आहेत त्या 4. चेंडू शिल्लक असतील ते 22, करायचे त्या 20. चांगला चेंडू हलक्या हाताने मात्र ढकललाय. सन्मान दिला. हे सेन्सिबल क्रिकेट आहे रमेश पवारचं. एक धाव मात्र इथे जोडली जाते. धावा आहेत त्या 5. खऱ्या अर्थानं ओमसाई रायगड टीमची वाईल्ड कार्ड एंट्री ठरली या स्पर्धेमध्ये. परंतु काय मेहनत केले. पहिल्यांदा त्यांनी हरवलं अर्थातच पहिल्या राऊंडमध्ये गुजरातच्या संघाला. त्यानंतर हा दुसरा सामना दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतो एकतर्फी सामना झाला होता तो श्री 11 जागृती स्पोर्ट्स टीमचा. त्याने पराभूत केलं ते ललित 11 KGC या टीमला. यानंतरची पुढची मॅच आहे तिचाही देखील इथे टॉस झालाय. रायगड टीमने टॉस झालाय, त्यांनी स्वीकारले फिल्डिंग. समाधान वासकर बॅटिंगसाठी सज्ज. गुडघे टेकून त्याचा पेटंट शॉट इथे खेळत असताना स्वीपचा चौकार समाधानच्या बॅटमधून. ओमकार हरपालच्या बॅटमधून एक चौकार आला. त्यानंतर अगदी आपण पाहतोय की समाधानच्या बॅटमधून एक चौकार आला. एकूण धावा आहेत त्या 9. 24चं टार्गेट आहे, 15 अजूनही करायचे. या 2 चौकाराने थोडा दबाव वाढलाय तो जागृती स्पोर्ट्स या टीमचा. तोच प्रयत्न होता समाधानचा परंतु मुकेश दासने इथे फॉलो केलं.
फलंदाजाला इथे फॉलो केलं, चांगला चेंडू टाकला, डीपमध्ये टाकलेला हा चेंडू डॉट बॉल मात्र इथे खेळण्यात येतोय. समीकरणं बदली होत आहेत, 15ची गरज आहे. जागृती स्पोर्ट्सला देखील माहिती आहे की आपल्याला एक षटक हवं आहे जिथे आपण फक्त 1 ते 2 धावा देऊ. आणि या विपरीत आपण ओम साई रायगड टीमला देखील ठाऊक आहे की आपल्याला प्रत्येक चेंडू मागे 1-1 धाव जरी आली तरी सुद्धा आपण सहजरित्या हा सामना जिंकू शकतो. पॉवर प्लेचं षटक. टप्पा पडल्यानंतर थोडा अपेक्षेनुसार खाली राहिला चेंडू. विकेटकीपर विशाल म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पहिलं षटक झालंय समाप्त. धावा आहेत त्या 9. 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे असतील त्या 15. 15 रिक्वायर्ड इन 18 बॉल. नको, लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. 18 चेंडू 15 धावांची गरज. अठरा चेंडू 15 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी येतोय तो मात्र रोहित पाटील. या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. कदाचित विकेट किपर आज टीमचा लीडर विशाल कॅप्टन आहे, त्याला ठाऊक आहे की हे षटक मला हवंय या गोलंदाजाकडून, कारण पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. 24 चेंडू 24 ची गरज असताना या 9 धावा मुकेश दास कडून थोड्या महागड्या ठरल्या. रमेश पवारला इथे फसवलंय. डायरेक्ट हिट झाला तर मात्र समाधानला परतावं लागलं असतं. बाईच्या स्वरूपात 1 धाव. स्मरण राऊत, आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. स्मरण राऊत 10 धावा. पाठलाग चालू आहे 24 धावसंख्येचा. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. विश्वजित मात्रे अर्थातच रायगड टीमने टॉस जिंकलाय. निलेशदादा 11 बिनताडे टीमला त्यांनी बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही टीमला विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर येऊन राहा. जास्त वेळ घेऊन आता आपल्याला चालणार नाही. 10 धावा झालेल्या आहेत. टार्गेट 24 आहे. 14 ची मात्र आता गरज आहे. ऑन स्ट्राईक असेल समाधान. गोलंदाजी करतोय रोहित. चेंडू उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक राहिला तो मात्र समाधानचा. बॅट्समन आउट होतोय. दुसरा धक्का मात्र इथे बसलाय ओम साई रायगड टीमला. रात पुनवेची दोन चेंडू झाले. धावा आहेत त्या मात्र 10. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. 14 ची गरज आहे. 24 चं टार्गेट समोर आहे. मनसे रायगड चषक 2022 आदरणीय जितेंद्रभाई पाटील
यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा दिमागदार पद्धतीने आयोजन करण्यात आलंय. श्री 11 जागृती स्पोर्ट्स टीम कडून कसोशीने इथे प्रयत्न करण्यात येत आहेत. बॅटची कडा घेतले. थर्डमॅनचा फिल्डर आहे तिथे. हा कर्वलाईन शेप त्याने मात्र इथे ओळखला. एक धाव, 11 धावसंख्या धावफलकावर, 13ची मात्र गरज आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन रमेश पवार ऑन स्ट्राईक असेल आता. सर्व आयोजक मात्र आता थोडे शांतपैकी बसलेले आहेत. आता त्यांना ठाऊक आहे की आता आपली स्पर्धा अंतिम टप्प्यात जी मेहनत घ्यायची होती ती मात्र आपण आता घेतलेली आहे. कमालीची मेहनत घेतली. लोअर फुल टॉस बॉल सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. पंच आता इथे सांगतील. येतोय हा चौकार रमेश पवारच्या बॅटमधून. आई गं देवी माझी तर ते आपल्याला या सामन्यापासून दूर लोटू शकतात हे ठाऊक आहे बॅट्समनला. त्याच पद्धतीनं सेन्सिबल क्रिकेट आणि त्याचबरोबरीनं रिस्की शॉट देखील अर्थातच थोडे हवेत खेळलेत परंतु इम्पॅक्ट देखील चांगला राहिला. 4 धावा मिळाल्यात शेवटच्या चेंडूवर. चांगला चेंडू रोहित कडून. स्लोवर वन होता. पिक करू शकला नाही रमेश पवार. लेन छान होती. निर्धाव चेंडूची सांगता. 15 धावा धावफलकावरती आहेत. 9ची मात्र गरज आहे. दुसरं षटक मात्र इथे मार्गस्थ आहे. चेंडू खूप आहेत. धावा कमी आहेत इथे. इथे विकेट कीपर कडून झाले मिस्टेक. बाईच्या स्वरूपात 1 धाव. 16 धावा धावफलकावर. 16. दुसरं षटक झालंय समाप्त. 16 धावा आहेत. 12 चेंडू शिल्लक. 8ची आता मात्र गरज. विकासाची आवड गा कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल एस पी रायगड टीमचं. परंतु मी
विशेष कौतुक देखील करेल या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ अर्थात श्री 11 जागृती स्पोर्ट्स या टीमचं देखील कौतुक. तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलात, चांगला खेळ दाखवलात, परंतु सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला आणि या मॅचचा हिरो ठरला आहे. सेकंड ओव्हर 3 धावा देत 2 विकेट घेणारा विजय नाहीये विजय ठरला मात्र या मॅचचा हिरो. विजय, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे सामनावीरचा किताब स्वीकारण्यासाठी. चला पुढील संघ SP रायगड टीम. विश्वजित आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये चला त्वरित. विजय मुकादम ठरला या मॅचचा हिरो. चांगली गोलंदाजी त्याने केली. कॉंग्रॅच्युलेशन्स विजय. जास्त डिस्कशन आता सर्व या गोष्टी थांबवा आणि लवकरात लवकर निलेश दादा भिंताडे टीम आपण डगआउट मध्ये या. सलामीची जोडी पाठवा आणि SP रायगड टीम आपण क्षेत्ररक्षण सधून घ्या. ओम साई रायगड टीम जाऊन पोहोचले ती मात्र आता क्वार्टर फायनल मध्ये. फक्त खेळपट्टीवरती खेळू नका बस.